नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा तालुका माळेगाव यात्रा या गावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून जे कोणी गावगुंड ज्या गावगुंडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दगड फेकून विटंबना केली, या घटनेचा सर्वप्रथम पूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। माळेगाव येथील पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की जे कोणी या विटंबनेमध्ये सामील आहेत, जे कोणी तिथले गावगुंड आहेत, यांना पकडून यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे। नाहीतर वंचित बहुजन आघाडी कोविड-19ची व लॉकडाऊनचा कुठलाही नियम न पाळत जन आंदोलन करेल अशी या ठिकाणी आवाहन करतो। आणि आज दिनांक रोजी वंचित बहुजन आघाडी पूर्णा व शहर शाखेच्या वतीने आम्ही तहसीलदार पूर्णा यांना या घटनेचा निषेधार्थ आम्ही निवेदन देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जो कोणी गावगुंडाने दगड फेकून विटंबना केली याचा जाहीर निषेध केला। आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी परत एकदा आम्ही जाहीर निषेध करतो। नांदेड येथील लोहा तालुक्यात जातीवादी गावगुंडाने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केली, यांच्या पुतळ्याची विटंबना केली। त्यांच्या हाताचे बोटे हे दगडाने नष्ट केलेत। असे जातीवादी लोक आज लॉकडाऊनचा फायदा घेऊन असं गैरकृत्य करत आहेत। त्यामुळे आम्ही आज सकाळी जशीच फेसबुकवर न्यूज आली, आम्ही सकाळी वंचित बहुजन आघाडीची पूर्ण टीम, पूर्ण शहराध्यक्ष असल्यामुळे आम्ही पूर्ण टीम माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे गेलो व त्यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केलं। त्या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलं, आमच्या मागण्या अशा आहेत की त्या जातीवादी गावगुंडाला सरकारने तातडीने पकडून, तेथील पोलीस प्रशासनाने तातडीने पकडावं व त्याच्यावर गुन्हा नोंदवावा आणि असं कृत्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कठोर शासन व्हावं, अशा मागण्या वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेल्या आहेत। आणि आम्ही फक्त मॅडमलाच पत्र न देता गृहमंत्री अमितदादा देशमुख यांनाही ते पत्र पाठवण्यासाठी मॅडमला विनंती केलेली आहे। त्यामुळं परत वंचित बहुजन आघाडीचा शहराध्यक्ष या नात्याने मी व माझ्या टीमकडून त्या झालेल्या प्रकरणाचा जाहीर निषेध करतो।